हॅलो अँड वेलकम टू पूनम्स व्लॉग. तर आज आहे ना खूप दिवसांनंतर मला आहे ना एक छानसा विषय भेटला आहे. तर खूप दिवसांनी मी ब्लॉग शेअर करते. तर आज आम्ही आलेलो आहे गंगेवर, आपल्या नाशिकच्या गंगेवर. तर तिथे लग्नाचे कार्यक्रम भरपूर होतात तिथं. तर आज एक कार्यक्रम आहे आमच्या म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीच्या लग्नाचा कार्यक्रम आहे हळदी कुंकवाचा. तर आम्ही आज आलेलो आहे गंगेवर. तर सगळे हळदी कुंकू इथे गंगेवरच होतात. तर एवढं छान वाटत होतं तिथे गेलो आम्ही. मग तिथं आम्ही शेजारी म्हणजे जवळच त्या पुलाच्या जवळच एक साती आसरा माताचं मंदिर होतं. तर तिथं आम्ही दर्शनाला गेलो. फार छान मंदिर होतं. मग ज्योती आणि आम्ही दोघे जणी गेलो तिथं. मम्मीला आम्ही तिथंच कार्यक्रम होणार होता तिथं बसून दिलं सावलीला. आणि आम्ही साती आसरा माताच्या मंदिरात गेलो आणि मग तिथं दर्शन वगैरे केलं. मग आम्ही आधीच आलेलो होतो तिथे गंगेवर. मग त्याच्यानंतर 5-10 मिनिटांनी मग माझ्या आत्याच्या मुलींनी त्या आल्या. मग कार्यक्रमाला इथे सुरुवात झाली. जे लग्नासाठी थोडा किरकोळ वस्तू लागतात त्याची शॉपिंग असते ही हळदी कुंकू. पण सुवासिनींचाच कार्यक्रम असतो. मग तिकडून भरपूर जण आलेल्या होत्या पाथर्डी गावावरून. मग त्यांची तिथे शॉपिंग चालू झाली होती. नवरीसाठी काय काय लागणाऱ्या वस्तू ते घेत होते त्या. आणि तिथं कार्यक्रम होता. तिथं शेजारीच आपली सांडव्याची देवी आहे. तिथं तिचं पण दर्शन घ्यावं लागतं. मग आम्ही तिथं पण गेलेलो सगळ्याजणी. तिथं नवस बोलले जातात. मग हे देवीजवळ नवस केले का मग ते नवस पूर्ण होतं. नवीन विवाहितेसाठी तर तिचा आशीर्वाद चांगलाच असतो. मग तिथे जाऊन सर्वांनी आशीर्वाद घेतला. हळदी कुंकू चढवली त्यांना. भरपूर गर्दी होते. आता लग्नाचे सीझन चालू आहे. गंगेवर भरपूर गर्दी असते. देवीचं स्वरूप किती छान सजवलेली होती. एकदम छान वाटतं तिथे. किती प्रसन्न वाटतं बघा. आपली सप्तशृंगी मातेसारखीच तिची मूर्ती आणि एकदम छान दिसत होती. तिचा साज पण बघा किती छान दिसतो. मग त्यांनी तिथं हळदी कुंकू करून देवीला पण चाललंय. त्या पण पुन्हा तिथं बाजार करते तिथं निघाले. शेजारीच कालभैरव मंदिर पण आहे. तिथंही नवीन जोडपे आहेत त्यांना विवाहित जोडे. मग ते दर्शन घेतात तिथं येऊन. गर्दी भरपूर होती. ऊन पण जास्त झालेलं होतं. पाट वगैरे घेण्यासाठी गेले. चौरंग पाट तिथं मग हळदीसाठी लागणाऱ्या वस्तू परत जातं वगैरे ज्या लागणाऱ्या वस्तू ते सर्व त्यांनी घेतलं. सर्व नवीन वस्तू ना हळदी कुंकवाने त्यांनी पूजा करून घेतली. जास्त वाग लेखी बाळीच आहे. जास्त कुंकू हळद वा
गाईस आमचा आता हे सामान मन घेतलं आता सगळे निघाले आता काय भेटू आता. ऊन खूप आहे काय. मग तिथं आम्ही सावलीला बसलेलो होतो एक ठिकाणी. मग त्या सामानातून आम्ही 2-3 नेल पेंट काढल्या आणि सर्वांना लावत्या म्हणजे लावतेच तिथं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात जेवढं सुवासिनी असते त्यांना पूर्ण सर्वांना लावतं. पोरींना बाळांना सर्वांना नेल पेंट लावते. मग मी पण लावून घेतली, ज्योतीने पण लावली. गर्दी भरपूर होती, ऊन पण जास्त झालेलं होतं. मग घरात हे बघा इथं पण लावते नेल पेंट. नवरीच्या वस्तू आठवून सर्वांनी व्यवस्थित खरेदी केलंय, काहीच राहून जायला नको. आता इथून सुरुवात होती आपल्या हळदी कुंकवाला. नवरीच्या सगळ्या गोष्टी घेऊन झाल्यानंतर सुवासिनींचा एक कार्यक्रम असतो, तो म्हणजे हळदी कुंकवाचा. हा तो कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तर सर्व सुवासिनींच्या मागेमध्ये ना कुंकू हळद असं भरत्या आणि रंग होळीसारखंच खेळतात. ते एकदम छान वाटतं. पण ते बाया एकत्र आल्या का ते सुवासिनींचा एक हळदी कुंकवाचा कार्यक्रमच होतो. म्हणजे तो आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ते करावंच लागतं. ते सर्व लहान मोठ्या सर्वांना जेवढं बसलेलं होतं तेवढ्यांनी सगळ्यांनी हळदी कुंकू खेळल्या त्या. मग तो कार्यक्रम झाल्यानंतर आहे ना ते गोड वस्तूंचा नाश्ता पण करावा लागतो. मग यांनी काय दहीवडे आणि भत्ता आपला तेवढं आणलं होतं. मग सगळ्याजणी बसल्या तिथं आणि सर्वांनी मिळून नाश्ता केला. गोडधोड खायची परंपराच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. एकदम छान पद्धतीने आजचा कार्यक्रम झाला. सर्वजण इथं सावलीला येऊन बसलेलं वरती मंदिराजवळ देवीच्या आणि सर्वांनी मिळून छान मस्त भत्ता आणि दहीवडे एन्जॉय केले. सर्व लेडीजच असतं हळदी कुंकवामध्ये. छान कार्यक्रम झालेला. काहीतरी आणाय गेलती काहीतरी खाते. लग्न सराई असल्यामुळे गर्दी पण खूप असते नाशिकला. काहीतरी खाते. हो ताई माझं पण कष्ट चालू आहे इथे खूप सारे. काय ग तुला. तर आजचा ब्लॉग आहे ना मी इथंच संपवते. तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम एकदम मस्त फर्स्ट क्लास झाला आहे. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, आपल्या चॅनेलला भरभरून कमेंट करा. बाय, भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अजून पुढे खूप छान छान ब्लॉग बघायला भेटतील.